कोथिंबीर आम्ही भाजीवाल्याची इथून आणतो आणि ते टाकतो आम्ही। त्याच्यानंतर हे सर्व मसाले टाकले त्याच्यामध्ये। सर्व मसाले टाकल्यानंतर अनिकेतला म्हणलं आता अद्रक लसूण पेस्ट पण टाक। आणि हे तेल बघा, अनिकेतने याच्यामध्ये तेलाची पिशवी सोडून ठेवली होती, ते ताटातच सांडली। ताटात सांडल्यानंतर मी म्हणलं आता ताटात सगळं टाकणार। मग ताटातलं तेल टाकलं त्याच्यामध्ये टाकला आपला खडा मसाला आणि मस्त यांनी उलटण्याच्या नावाखाली चमचा आणला होता। ठीक आहे म्हणलं, भाजलं तर भाजलं, आता काय ऑप्शन नाही आपल्याकडं। मग जरा त्याला फ्राय केलं, पत्ता आपला लाल होत होता। त्याच्यानंतर टाकला आपण कांदा। कांदा टाकल्यानंतर आपण जरा मस्त त्याला हलवून असं जरा फ्राय करून घेतलं। खाली बघा जाळ कसा मस्त लागलाय, असं थोडं हलवून घेतलं। असं हलवून थोडा वेळ घेतच राहिलो मी। आम्ही कांदा काय जास्त वापरतो कारण की गिरवी आम्हाला जास्त लागते। गिरवी जास्त आली भाजीची टेस्ट वाढते। आम्ही याला नाही म्हणलं तरी पावशेर तेल टाकतो आम्ही, पण नंतर काढून घेतो तेल। आणखी फॅट आम्हाला तिघांना पण आहे, पण ते तेलामुळं नाही। हा सौरवने बघा मोबाईल कसा धरलाय, पण ठीक आहे घ्यायचं समजून। त्याच्यानंतर याच्यामध्ये टमाटर टाकलं होतं आम्ही, तो व्हिडिओ आमच्याकडनं मिस झाला, बट ठीक आहे म्हणलं मस्त फ्राय करत राहिलो। फ्राय केल्यानंतर ही जोपर्यंत कांदा आणि टमाट्याची पेस्ट होत नाही, एकदम विरघळत नाही, तोपर्यंत पुढची प्रोसेस आम्ही करत नाही। त्याच्यानंतर गरमी एवढी होती तिथं की मी यांना म्हणलं की अरे काय किती गरमी आहे, म्हणलं तुम्हाला घामाचं मी चिकन चारणार आहे आज। हे बघा लोकेशन कसं आहे, एकदम मस्त आहे, थंडीमध्ये तर एकदम भारी वाटतं। त्याच्यानंतर चिकन घेतलं टाकायला। इथं चिकनचा एक पीस पडला बघा आमचा, पडला तर इथं काय वैशिष्ट्य आहे काय माहिती, एक पीस पडतो आणि एक पॅक पडतोच आमचा। हे चिकन टाकून घेतलं आम्ही। चिकन टाकून घेतल्यानंतर थोडंसं हलवून घेतलं, त्याला मस्त असं मिक्स करून घेतलं सर्व तेलामध्ये ह्याच्यामध्ये। असं चविष्ट बघा कसे दिसते, जबरदस्त एकदम चिकन होणार आहे आपलं। जबरदस्त असं चिकन खाऊन बघा एकदा तुम्ही, म्हणजे तुम्हाला समजेल। खाण्यासाठी संपर्क करा मला, मी तुम्हाला बनवून देईन आणि मीच तुमच्यासोबत पण खाईन, त्यात काही विषय नाही। हे बघा कसा मस्त हलवून असं फ्राय, हे शिजलं आपलं चिकन। त्याच्यानंतर टाकले आपण कोथिंबीर। त्याच्यानंतर अनिकेत मला म्हणलं एक पीस घे त्यातला, शिजलं का बघ। मग मी त्यातला एक पीस उचलला, हा बघा मी पीस उचलतो इथं। हा घेतला पीस आपण। पीस घेतल्यानंतर खाऊन बघितला, शिजलं होतं। त्याच्यानंतर उकळी उस्तर मस्त बघा असं त्याला फ्राय करू दिला। झाले आमची पार्टीचं नियोजन। घेतलं सौरव, म्हणलं व्हिडिओ काढ। सौरवने परत आडवा कॅमेरा धरून काढला, त्याला काय सांगावं काय समजत नाही मला। तेव्हा आपलं चिकन कसं जबरदस्त झाले। त्याच्यानंतर पहिला गोट घेतला मी,